आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मैदानाचे विधिवत पूजन करून संपन्न होत आहे। पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अरुण अण्णा लाड साहेब यांच्या शुभ हस्ते मैदानाचे विधिवत पूजन होत आहे। श्रीफळ वाढून या मैदानाचं विधिवत पूजन प्रमुख पाहुणे अरुण अण्णा लाड साहेब व या समारंभाचे अध्यक्ष आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय शिवपूजा साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होत आहे। पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मैदानाचे विधिवत पूजन करून संपन्न होतो आहे। या समारंभाचे प्रमुख पाहुणे समारंभाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते मैदान क्रमांक 2 विधिवत पूजन करून उद्घाटन संपन्न होत आहे। पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभ मैदान क्रमांक 2 विधिवत पूजन करून उद्घाटन संपन्न होत आहे। विचार आणि कृती करणाऱ्या तरुणाचे आयडॉल डॉक्टर बाबासाहेब देशमुख बास्केट करत आहेत। स्पर्धेची सुरुवात बास्केटने होत आहे। आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख, दुसरा प्रयत्न सांगोला विधानसभा सदस्य आदरणीय बाबासाहेबजी देशमुख बास्केट केलेला आहे। यानंतर पोलीस उपनिरीक्षक घोगे साहेब बास्केट करत आहेत। उद्घाटन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती असणारे घोगे साहेब। धन्यवाद। राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष, खेळाडूंची ओळख करून घेत आहेत। संघातील खेळाडूंची ओळख या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रमुख पाहुणे आदरणीय लाड साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार। अविरतपणे सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा या वर्षीपासून राष्ट्रीय स्पर्धा म्हणून सुरू होत आहेत। ज्येष्ठ स्वातंत्र्य बापूसाहेब झपके यांच्या नावानं त्यांचे चिरंजीव या संस्थेचे अध्यक्ष झपके सर यांनी ह्यात स्पर्धा 44 दिवस ह्या स्पर्धा चालू आहेत आणि चांगल्या पद्धतीने चालवले, नॉनस्टॉप चालवले आणि म्हणजे देश लेवलच्या स्पर्धा म्हणजे कुठेही हे कमी पडले नाहीत आणि इथून पुढचं चांगल्या चालवतील आणि कॉलेज त्यानं त्यांच्या वडिलांच्या स्वातंत्र्य बापूसाहेब झपकेच्या नावानं वगैरे चालवलेलं आहे। चांगलं मोठं कॉलेज आहे, त्याची जी कॉलेज चांगली त्यांनी चालवली। असंच त्यांना देशाच्या वडिलांनी देश सेवेत जसं झोकून दिलं तसे शिक्षणात त्यांनी त्यांनी येऊन झोकून द्यावं आमच्या अपेक्षा आहे आणि देतील याचे मला खात्री आहे। आज बापूसाहेब झपके साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मागच्या 44 वर्षापासून या विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या। मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या बाहेरून सुद्धा टीम येतात। आज केरळची टीम आलेली आहे, हैदराबादची टीम येते, विजापूरची आणि गुलबर्ग्याची टीम येते। ज्या पद्धतीनं बालेवाडीच्या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम बनवलेलं आहे, त्याच प्रतीचा गेम आणि त्याच प्रतीचं स्टेडियम सांगोला शहराच्या ठिकाणी झपके सरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने उभा केलेला आहे आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आनंद होतोय की जो खेळ पाश्चिमात्य देशामध्ये खेळला जातो, ज्या
या बास्केटबॉलचे खेळाडू जगामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून जॉर्डनसारखे गणले जातात आणि तशा पद्धतीचा खेळ या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये झपके सरांच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या खेळाडूंमध्ये चांगल्या पद्धतीनं ते वातावरण तयार केलं जाते. या स्पर्धेला आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आज विशेष आहे की या खेळासाठी रेफरी म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काम करतात ते रेफरीसुद्धा आलेले आहेत. जे बास्केटबॉल असोसिएशन आहे त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सांगोला शहरामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची गेम होत असताना आमच्या तालुक्यातल्या सर्वांना आनंद होतोय आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हे स्टेडियम अजून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परत एकदा आम्हा सर्वांकडून या खेळाच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तसं जाऊ दे, थांबा 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 2 खेळाडूला बोलू इथे.